नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित घटक पहिला संख्या आणि संख्यांचे प्रकार पाहतोय। यामध्ये आपण पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या काय आहेत हे पाहिलेलं आहे। सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या या ठिकाणी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा आहे आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज 0 असते। या ठिकाणी असा एक प्रश्न आपण पाहतोय, 2 8 9 6 या अंकापासून एकूण यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती। हा कठीण जरी प्रश्न वाटत असला तरी 2 8 9 6 या अंकापासून एकूण 24 संख्या तयार होतात आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांची उभी मांडणी करून बेरीज करावी लागेल अशा 24 संख्यांची, आणि ते कठीणच होईल आणि बराच वेळ जाणार आहे। त्यासाठी एक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी क्लुप्ती आहे ती अशा पद्धतीनं अंकांची बेरीज, या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज त्याला आपण गुणिले 6666 करायचं। अंकांची बेरीज 2896 मध्ये 2 + 8 + 9 + 6 याला गुणिले 6666, 9 आणि 6 15 आणि 8 23 आणि 2 25, 25 गुणिले 6666 हा मात्र गुणाकार अजिबात चुकता कामा नये। 25 × 150ला 0, हातचे आले 15, 25 × 150 आणि हातचे 15 165, हातचे आले या ठिकाणी 16, 25 × 150 150 आणि 16 166, हातचे आले 16, 25 × 150 150 आणि या ठिकाणी हातचे 16 166। त्यामुळे या ठिकाणी 1,66,650 ही बेरीज आहे कुणाची, तर 2 8 9 6 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी एकूण 24 संख्या तयार होतात त्यांची ही बेरीज आहे। ओके, प्रश्न आहे 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती। आता 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 10 आहे, बरोबर, आणि 2 अंकी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -10 आहे। ओके, 2 अंकी 1 अंकी आता -1 ही सर्वात लहान ऋण संख्या आहे, सर्वात मोठी ऋण, -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे। -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -10 संख्यारेषेवर, त्यानंतर -9 मागं असणार आहे संख्यारेषेवर, -10च्या पाठीमागं -9, -9च्या पाठीमागं -8, -7च्या पाठीमागं -6। जसजसं आपण उजवीकडे जाऊ, उजवीकडून डावीकडे जाऊ तसतशी संख्या, पुन्हा एकदा एका संख्या रेषेवर उजवीकडून डावीकडे जाऊ तसतशी संख्या ती लहान होत जाते आणि उजवीकडे जाऊ तसतशी संख्या मोठी होत जाते। म्हणजे आता उजवीकडचा अंक 0 आहे आणि इथं संख्या रेषेवर आत्ता लिहिलेल्या संख्यामध्ये डावीकडची -10 आहे, म्हणजे 0 ही मोठी संख्या आहे 10 पेक्षा। ओके, आणि म्हणून या ठिकाणी -10 ही 2 अंकी संख्या ऋण संख्या मोठी आहे। त्यानंतर -11 ही 2 अंकी संख्या -10 पेक्षा -11 ही संख्या लहान आहे। म्हणून या ठिकाणी 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक विचारलाय, म्हणून -10च्या पाठीमागं 10 मधून -10 वजा करायचे आहे, फरकातलं वजा आहे, वजा अधिक होणार, 2 ऋण संख्यांचा गुणाकार अधिक आहे, 10 + 10 म्हणजे 20 येणार आहे उत्तर। अचूक पर्याय या ठिकाणी 20 आहे, नंबर 2। ओके,
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? ह्या ऋणसंख्या आहेत. -20 आणि -107 या लहान संख्या असतात. धन संख्या मोठी असते. त्यामुळे धनसंख्यामध्ये पर्याय पाहूया. 18 आणि 27. 18 आणि 27मध्ये 27 मोठी संख्या, अचूक पर्याय नंबर 1. 9 4 1 7 2 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील हजार स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकांची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी काय येईल? हे पर्याय आहेत. आता 9 4 1 7 2 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. 1 2 4 5 7. 9 सोडला, 5 अंकी हवी आहे. 12,457. 2 या अंकाची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, 2000 आहे आणि 2 या अंकाची दर्शनी किंमत 2च आहे. त्यामुळे 2000 आणि 2 यांची वजाबाकी. 10मधून 2 गेले 8 उरले. 10मधून हातच्या दिला इथं 1 9 उरला. या ठिकाणी हातच्या इथं दिला 10मधून 1 गेला 9. इथं हातच्या दिला 2मधून 1 गेला 1. 1198. 2000मधून 2 वजा केल्यानंतर संख्या मिळते. म्हणजे याचं उत्तर अचूक आहे नंबर 2. पुढं 9 8 2 6 यापैकी प्रत्येकी एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी 9 8 2 6 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? किती संख्या तयार होतात हे बाजूला, परंतु या अंकांच्या बेरजेला 6766 गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं हे मात्र नक्की. ही क्लुप्ती आहे. 9 8 2 6. 9 + 8 + 2 + 6 गुणिले 6666. 6 2 8 8 आहे 6 2 8 8 16 9 25 गुणिले 6766. गुणाकार करूया. 25 × 150ला 0 हातच्याले 15. 25 × 150 आणि 15 165 हातच्याले 16. 25 × 150 150 आणि 16 166 हातच्याले 16. 25 × 150 150 आणि या ठिकाणी 16 166. 1,66,650. म्हणूनच या ठिकाणी पर्याय अचूक पहिला आहे 1,66,650. 42 ते 92 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? हे पर्याय आहेत. प्रश्न आहे 42 ते 92 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या 42 आहे, शेवटची संख्या 92 आहे, भागिले 2. आता एकूण संख्या 42 ते 92 म्हणजे 92 ही शेवटची संख्या आहे. 42 ते 92 म्हणजे पहिल्या 41 संख्या त्याच्यामध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे 2 1 गेले 1, 9 4 गेले 5 म्हणजे 51 संख्या आहेत. 42 ते 92 पर्यंत 51 संख्या आहेत. कशा काढल्या समजलं? 2 2 4. 1 ते 92 मधल्या 92 संख्या, पण 42 ते 92 म्हटले म्हणजे पहिले 41 संख्या नाही आहेत, म्हणून 42 मधले 41 गेले 51 संख्या आहेत. पहिली संख्या 42 अधिक शेवटची संख्या 92 यांची बेरीज भागिले 2. 2 2 4. 9 4 13 आणि 1 या ठिकाणी 14. सॉरी हातच्या आलेलं नाही. 9 4 13 भागिले 2 134. 92 आणि 42 याला गुणिले 51. बेसक्क 12 उरला 1 बेसाती 14. 67 गुणिले 51. 67 गुणिले 51 गुणाकार करायला हवा. 7 1 7. 6 1 6. दशक स्थान गुणायचे म्हणून 0. 5 7 35ला 5 हाच्याले 3. 5 सक्क 30 आणि 3 33. या ठिकाणी 7 1 7. 7 1 7. 6 1 6. 67 1 67. दशक स्थानच्या 5 अंक गुणायचे. 5 0 दिला आपण. दशक स्थान गुणायचे. 5 7 35ला 5 हाच्याले 3. 5 सक्क 30 आणि 3 33. 7 7 5 11 हाच्याले 3 1 4. 3 34 17. 3417 या ठिकाणी आपल्याला 42 ते 92 यांची पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 3417. ओके.
पुढचा प्रश्न आहे 343/17 या संख्येचे दशांश रूप कोणते? हे पर्याय आहेत. 343/17 पटकन भागाकार करायला हवा. 343/17 17 दुनी 34, बाकी शून्य उरले 3. 3ला भाग जात नाही म्हणून 0. 3वर 0 घेतले. 17 2 34 मोठी होत्या. 17 1 17. 30मधनं 17 गेले. 10 म्हणून 7 गेले. 3 उरले. 3 म्हणून 2 गेला 1. 1वर घेतले 0. 17 8 36. 17 7 19. 10मधून 9 गेला 1. 3 म्हणून 2 गेला 1. ह्याच्या दिला 17 सक्कुम दुग्गवदर्शे म्हणजे 102. पाडे पाठ असणं गरजेचं आहे. 110 म्हणून 102 गेले 8 उरले. 17 5 मोठी होत्या संख्या. 17 चौक 68. 17 चौक 68. 10 म्हणून 8 गेले उरले 2. या ठिकाणी 8 म्हणून 7 गेला उरला 1. पुन्हा 12वर घेतले 0. 17 7 19. पुन्हा 7चा भाग लागला. अशा पद्धतीनं 20.1764 पुढं भाग न संपणारा आहे. त्यामुळं अचूक पर्याय हा नंबर 1 आहे. ओके. प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही? या ठिकाणी 0/5 कोणती संख्या 0 सोडून असो ती परिमेय संख्या आहे. परंतु शून्यानं भागणं अव्याख्येय आहे. व्याख्येत बसत नाही. शून्यानं भागण्याची प्रथा नाही किंवा मेथड नाही. म्हणून या ठिकाणी नंबर 4 ही परिमेय संख्या नाही. बाकी सर्व परिमेय संख्या आहेत. इथं जरी आपण म्हटलं 0ला 5नं भागलं 5 0 0. 0ला छेद 1 आहे. त्यामुळे परिमेय संख्या होऊ शकते. परंतु छेद इथं मुळातच 0 दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी ही परिमेय संख्या नाही. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? पूर्णांक संख्या परिमेय संख्या असते. विधान सत्य आहे. सर्व अपूर्णांक परिमेय संख्या आहेत हेही सत्य आहे. सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहेत हे विधान सत्य आहे. छेद 1 असतो. सर्व परिमेय संख्या धन असतात हे विधान असत्य आहे. कारण परिमेय संख्या ऋणसुद्धा असतात. 5/7 ही धनपरिमेय संख्या असेल तर वजा 5/7 ही ऋणपरिमेय संख्या आहे. त्यामुळं धनपरिमेय संख्येबरोबरच ऋणपरिमेय संख्या असतात. सर्व परिमेय संख्या धन असतात हे विधान असत्य आहे. नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 7वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे अत्यंत सोप्या भाषेतील व्हिडिओ आपणास मिळतील. धन्यवाद.